अशा धमकीला भीत घालत नाही, अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही। अरे हमें टूटना पसंद है, हमें टूटना पसंद है, मगर किसी के आगे झुकना नहीं। अभी की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक? दादा ही गंभीर बाब आहे, जैन समाजाचे म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का? अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही। दादा माझी विनंती आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, क्रांतिशील नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे। हे जे वाळव्याच्या मातीतून येतात ना, गती माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, इनामदार, हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली, त्यांचं नाव नाही, त्यांचं गाव नाही। आणि एकदा ठरवा दादा, या आपल्या सरकारचं धोरण नेमका स्मारक कुणाचं बांधायचं, एकदा काहीतरी याचं ठरलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारकं बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना। ज्यांचं काम आहे त्यांची स्मारकं बांधा, त्याबद्दल आमचं दुमतच नाही। अरे तुम्ही जर मला हो म्हणाल, मी तुम्हाला का हो म्हणे, तुम्ही जर मला अरे म्हणाल, मी तुम्हाला का रे म्हणे, तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन देईन, माझा स्वभाव आहे। एका बाजूला संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूला पण झाले पाहिजे। आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे, तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल। मग ते संस्कार मला काही गरज नाही, मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही। तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे? तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचा? महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे। हे जे महाराष्ट्रातली 100-125 घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करताय, ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी। महाराष्ट्र म्हणजे आता पकडण्याची आहे, महाराष्ट्र म्हणजे जोड्या घालू का तुम्हाला मी? घालू का? कुणाच्या वरून आहे, कुणाच्या वरून मध्ये 500 लोक आहेत। आता मी काल बोलतो रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये की जे हिरोबा बन आहे आणि त्याचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे। अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे, काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव, तिथं बिरोबाचं मंदिर आहे। आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही। आणि मला बिरोबाने सांगितलंय हे मागलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून का तसे हे जातीयवादी मस्तवाद हे माझ्या समोर कापले पाहिजे। मग मी बिरोबाचं ऐकणार, मी तुमचं कसं काय ऐकणार? मी बिरोबाचं ऐकणार ना। आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी? जे हिंदू धर्माला मानतात। संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? जे प्रभू रामचंद्राला मानतात। संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात, ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात। अरे तुमचे कसले संस्कार? तुम्ही एकादशीला मटण खाणार, तुम्ही चिकन खाऊन दगडूशेठला आरतीला जाणार, तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय, तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार। असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही। जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत, जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार। आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये। चंद्रकांत दादांचा देवाभाऊचा अधिकार आहे माझे कान पकडायचा, मी ज्या विषयी काय नाही त्याला फुल अधिकार आहे। पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता आरे पुढे बोलायचं मला अजिबात चालत नाही। एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहेत, कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही। कुठलाच एमडी डॉक्टर त्याला गोळ्या नाही असल्या, डॉक्टर त्याला विचारा त्याला गोळ्या नाही असल्या, अगदी हगवान लागलेले आहे। ते तुमच्याकडे काय काय केलं तुम्ही भाषणात सांगाल, परंतु दादा तुमचं त्या दिवशीचं भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या टेटसला होतं। मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल, एवढ्या लोकांनी बघितलं असेल। आणि दादाचा तर म्हणल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हागटले, अक्षरशः पाया पडायला लागले। पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत।
ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला नको आहेत. सम्राट मोबाईल मागे घ्या. भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर